नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 17 सप्टेंबर 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीतून भीमेत सध्याला किती विसर्ग आहे आणि तो कितीने कमी घटवलेला आहे, त्याचबरोबर वीरच्या विसर्गाचा निरेमध्ये किती विसर्ग आहे वीरमधून आणि दौंडच्या विसर्गामध्ये काय फरक पडलेला आहे का, बडगाडच्या विसर्गामध्ये काय फरक पडलेला आहे का, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.095 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 120.41 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 56.75 TMC एवढा झालेला आहे. तर उजनी धरणातून जर टक्केवारी बघितली तर सध्याला 105.92% उजनी धरण आलेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी नदीकाठच्या लोकांसाठी की उजनी धरणातून जो 1 लाख क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता काल परवापासून, तो टप्प्याटप्प्याने कमी करत रात्री 55,000 केला, पहाटे 4:30ला 25,000 केला आणि आता सध्याला 6 वाजता तो 20,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी धरणातून भीमा नदीत सोडला जातोय आणि पॉवर हाऊसचं 1600 असं 21,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमेत सध्याला सोडला जातोय. आणि वीरचा विसर्ग बघितला तर वीरचा विसर्ग काल सकाळी 3,200 होता, त्यामध्ये किंचितशी वाढ झालेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. तो सध्याला जो विसर्ग आहे तो विसर्ग वीरचा 7,867 क्युसेक्स एवढा झालेला आहे. दौंडचा विसर्ग हे कमी झालेला आहे. काल जवळपास 23,000 क्युसेक्स असणारा विसर्ग आज 15,682 क्युसेक एवढा झालेला आहे. आणि बडगाडच्या विसर्गामध्ये कमालीची घट झालेली दिसते. सध्याला बडगाडमधून 9,080 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतोय. पावसाचं बघितलं तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये केवळ 2 मिलीमीटर एवढा पाऊस पडलाय. म्हणजे आता गेल्या पावसाळ्यामध्ये एकूण 538 मिलीमीटर एवढा पाऊस आपल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर झालेला आहे. त्यातला 95 मिलीमीटर एवढा एकाच वेळी झालेल्या पावसामुळं उजनी धरणातून जास्त पाणी सोडावं लागलं. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आलं आहे. त्यामुळे आता जी नदीकाठचं पूर परिस्थिती निर्माण झाली होती ती आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे, येणार आहे, टप्प्याटप्प्याने येईल. कारण वीरचा विसर्ग जरी 8,000 धरला आणि 29,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला नीरा आणि भीमा या दोन्ही नद्यातून संगम येतोय. परंतु संगमची पातळी बघितली तरी 1 लाखाच्या आसपास संगमची पातळी आहे. कारण पहिलं पाणी आलेलं ते संगम येथे जमा झालेलं आहे. त्यातही आता टप्प्याटप्प्याने घट होईल. पंढरपूरमध्येही 90,000 क्युसेकचा विसर्ग आहे सध्याला, त्यातही सध्याला टप्प्याटप्प्याने घट होणार आहे. जवळपास तो 30,000वर येईल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.